अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। गौस रसूल शेख आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या परिसरात आमच्या सगळ्या दिव्यांग बांधवांसह या ठिकाणी उपोषणास बसलेला आहे। मित्रांनो, गेल्या मागच्या अनेक दिवसापासून आमच्या काही शासनाकडे मागण्या प्रलंबित आहेत। शासनाने अजून आमच्या मागण्यांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही। मला कळत नाही हे निद्रस्त झालेल्या शासनाला आम्ही कशा प्रकारे जागं करावं, कारण आज तर ही परिस्थिती आहे की अतिशय कडक उन्हात या ठिकाणी महिला दिव्यांगसुद्धा उपोषणास बसलेले आहेत, तरी कुठल्या अधिकाऱ्याला यांची दखल कशी घ्यावी वाटली नाही। जर आमच्या मागण्या या ज्या काही मान्य झाल्या नाहीत तर आम्ही या महिलांनाच घेऊन आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून एका अधिकाऱ्याला बांगड्या भरण्याचं काम करू आणि आम्ही मागण्या मान्य करून घेऊ। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव राणूबाई लक्ष्मण कांबळे। आम्ही सर्व दिव्यांग महिला इथे उन्हात बसलो आहोत। आमच्या सर्व मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आम्हाला हवे ते आंदोलन करून आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करून घेऊ आणि उपोषण आमचं जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही। तुमच्या मागण्या काय आहेत तुमच्या? नमस्कार, मी सुशीला महादेव बेर्जे। माझ्या सर्व सदरील मागण्या या बॅनरवर लिहिलेल्या आहेत व माझ्या सोबतीला या कडक उन्हाळ्यामध्ये माझ्या सर्व लेडीज महिला घेऊन मी या ठिकाणी उपोषणास जिल्हा कार्यालय नांदेड यांच्या समोर बसलेली आहे। तेव्हा आमच्याकडे आतापर्यंत कोणी लक्ष दिलेले नाही। तेव्हा आमच्याकडे लक्ष न दिल्यास किंवा आमच्या मागण्या न मान्य झाल्यास आम्ही स्वतः जिल्हाधिकारी यांच्या दालनात घुसून आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी वाटेल ते आंदोलन करू। मी उपोषणार्थी नागनाथ सिद्धराम कामजळगे दिव्यांगांच्या विविध मागण्यास्तव या ठिकाणी आमरण उपोषणास बसलो आहे। आमची पहिली मागणी आहे, दिव्यांगांचा शासकीय अनुशेष शिक्षक भरतीसह तात्काळ भरण्यात यावा व दिव्यांगांना अंत्योदय योजनेत तात्काळ समावेश करण्यात यावं। तसेच दिव्यांगांचा 5% निधी ग्रामपंचायतसह जिल्हा परिषद व महापालिकेअंतर्गत तात्काळ खर्च करण्यात यावा व दिव्यांगांना सेतू सेवा केंद्रात तात्काळ समायोजन करण्यात यावं व दिव्यांगांचा गाळे दिव्यांगांना तात्काळ महापालिकेअंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत देण्यात यावेत। अशा विविध मागण्यास्तव या ठिकाणी आमरण उपोषणास आम्ही बसलो आहोत। जर या मागण्या पूर्ण नाही झाल्यास आम्ही सर्व दिव्यांग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसून विविध प्रकारचे आंदोलन करणार आहोत। धन्यवाद। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफ़ा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। हामिला ख़वातीन और औरतों की दीगर इमराज, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश, बाँझपन, बच्चादानी की गांठों और अपेंडिक्स हार्निया का इलाज और ऑपरेशन की सहूलत मौजूद। डॉक्टर खान सारा नुदरत माविन नर्सिंग होम एंड फर्टिलिटी सेंटर, चावल वाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलूर नाका, नांदेड़। दाखिलों के लिए डोनेशन नहीं, वाजबी फीस, आला तालीम याफ्ता अमला, कुदरती माहौल, बाउंड्री वॉल, पार्किंग की सहूलत और वॉचमैन। दाखिलों के सिलसिले में मज़ीद तफसीलात के लिए 9 से 12 बजे तक वक्त रहेगा। दाखिलों के लिए उजलत कीजिए बचपन प्री प्राइमरी इंग्लिश स्कूल, उबैद रेसिडेंसी, माल्टेगिरी रोड, नांदेड़। फैशन साड़ी सेंटर में दूल्हा और दुल्हन से लेकर बच्चों तक के लिए बेहतरीन डिजाइन के कपड़े मौजूद। सिल्क साड़ी, कांजीवरम साड़ी, बनारस साड़ी, कॉटन साड़ी व रेडीमेड गरारा, शरारा और लांचा पंजाबी ड्रेस मटेरियल, जीन्स, टी शर्ट के अलावा कोट पैंट, शेरवानी दस्तयाब है। फैशन साड़ी सेंटर, श्रीनगर, वर्कशॉप रोड, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।